जीवन होतं माझा अंश हा प्रत्येकामध्ये वास्तव करतो. पण मी एका कार्यक्रमामध्ये खूप सुरेख वाक्य ऐकलं होतं. या सर्व मनुष्यांमध्ये भगवंताची जर उच्च कृती असेल तर ती म्हणजे शिक्षक. जे भगवंताच्या रूपामध्ये आपण विद्यार्थ्यांशी वागतो आहोत अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे. आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात आपले त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण शिक्षक दिन साजरा करतोय. माननीय आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस वंदन करून करूया. मी माननीय बोरकर मॅडमांना विनंती करतोय की त्यांनी इच्छास्थळ सांगा. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे, नितवर्षु दे अमुच्या शिरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, वीणेवरी स्थिरता तुझी, वीणेवरी स्थिरता तुझी, चतुरा कलामय अंगुली, संगीत जन्माये नवे, संगीत जन्माये नवे, जडता मतीची भंगली, उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. धन्यवाद. औरों को देख कहीं गलत की पहचान, देश के उस सीमा को हम करें शत शत प्रणाम. एखाद्या गोळ्याला आकार द्यावा त्या पद्धतीने सर्व शिक्षक लहानापासून तर मोठ्यापर्यंत कुठल्याही घडणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षकांचं स्थान हे अमूल्य असतं. अशा शिक्षक दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या शाळेचे माननीय पर्यवेक्षक श्री वरगंटीवार सर यांनी प्रास्ताविक करावं अशी विनंती. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष आदरणीय श्री शिंदे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका राव मॅडम, शिक्षक प्रतिनिधी शिंदे सर आणि आजच्या सत्कारमूर्ती पटेल सर आणि जज्जन मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर आणि पालक प्रतिनिधी, आज आपण सर्वजण शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेले आहोत. आज संपूर्ण भारतामध्ये सगळ्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठं, शिक्षण संस्था या सगळ्या ठिकाणी शिक्षक दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि जोरात केला जातो. आज आपल्या शाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी खूप छान प्रकारे शिक्षक दिनाचा कार्यक्रम राबवलेला आहे. 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शिकवलेला आहे. ते शिकवत असताना त्यांना आलेला अनुभव यापूर्वी थोडासा कार्यक्रम झाला होता. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव जे आहेत ते विद्यार्थ्यांनी अनुभव सांगितले होते. ते अनुभव खरंच आपण सगळ्या शिक्षकांनी आत्तासारखे होते. तर त्यावेळेस ते कार्यक्रम शिक्षक उपस्थित राहू शकले नाही जागेअभावी.
पण मुलांचे अनुभव जे आहेत ते खूप प्रेरणादायक चांगले होते. त्याचप्रमाणे आज खूप चांगला योग आहे. आपल्या शाळेचं उद्घाटन ज्यांनी केलेलं आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा आज स्मृतिदिन आहे, सॉरी जन्मदिवस आहे. तो आपण सगळे शिक्षक दिन साजरा करतो. मी जास्त बोलणार नाही कारण आपण वेगळे सरांचं व्याख्यान या ठिकाणी ऐकायला आलेलं आहोत. एवढंच सांगू शकेल की शिक्षक म्हटल्यानंतर खूप काही करण्यापेक्षा समोरचा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी माझा आहे एवढं समजा आपण जर शिकवलं त्याला आपण घडवलं तर आपण मला वाटतं खूप मोठी कामगिरी आपण करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. लहानपणी मी शाळेत जात असताना मला वाटायचं की आपले शिक्षक आपल्याला शिकवत आहेत, पण या शिक्षकांना पण कोणी शिकवत असेल का, यांना मार्गदर्शनाची गरज असेल का. पुढे जसं मोठं होत गेलो तर मी आले हो नक्कीच गरज आहे. आपण सर्व सतत विविध मार्गदर्शनामध्ये शिकत आहोत, उन्नत म्हणत आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी सिम्बायोसिस कॉलेजमध्ये ज्यांनी 36 वर्ष खूप उत्कृष्ट काम केले, वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून त्यांनी अतिशय उत्तमतेची जबाबदारी सांभाळली असे डॉक्टर श्रीजी लिमये आपल्याला वक्ते म्हणून लाभले. मी माननीय तोडकर सरांना विनंती करतो की त्यांचा परिचय करू. नमस्कार. आज जे आपल्या इथे प्रमुख पाहुणे मिळालेले आहेत त्यांचा परिचय थोडक्यात सांगतो. परिचय तसा मोठा आहे त्यामुळे मी थोडक्यात सांगतो. डॉक्टर शिरीष गणेश लिमये असं नाव आहे त्यांचं. शिक्षण MCOM, MPhil आणि PhD. परिचय त्यांचा असा आहे की पुण्यातील सिम्बायोसिस कला वाणिज्य महाविद्यालयात 36 वर्ष प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेले आहे आणि आता ते निवृत्त झालेले आहे. त्यांची PhD उद्योजकता आणि विकास या विषयात आहे. डॉक्टर शिरीष लिमये यांना पुढील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातले काही फक्त मी सांगतो. महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचा डॉक्टर शेजवलकर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. रोटरी क्लब पुणे गांधी भवनचा व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार, डॉक्टर ऑल इंडिया टीचर्स फोरमचा आदर्श शिक्षक पुरस्कार, IIT पवई मुंबई आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा त्यांना उत्तम प्रोफेसर म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी ऑक्सफर्ड आणि पोलंड सहित अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सत्रातून सहभाग घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकंदर 10 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत PhD प्राप्त केलेली आहे, MPhil प्राप्त केलेला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या या पदव्या त्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. ते उत्तम तबला वाजवतात, उत्तम बासरी वाजवतात, नाटकात अनेक छान काम करतात. ते नट पण आहेत, दिग्दर्शक पण आहेत आणि विद्यापीठाच्या अनेक दृकश्राव्य शैक्षणिक कार्यक्रमात ते सहभाग घेत असतात. त्यांना पोहणे, सायकलिंग, टेनिस आणि बास्केटबॉल या खेळात विशेष गोडी आहे. आजही ते सकाळी 2 तास बास्केटबॉल आणि टेनिस खेळत असतात. रामकृष्ण मठाचे ते मी पाहतोय 30 वर्ष स्वयंसेवक आहेत. रामकृष्ण मठात राहून त्यांनी कॉलेजला नोकरी केलेली आहे. अध्यात्मात हा झाला लौकिक परिचय. आध्यात्मिकतेचा परिचय म्हणजे त्याने समर्थ रामदास स्वामीच्या विचारधारा, रामकृष्ण विवेकानंदांची विचारधारा, नंतर गीता, उपनिषद आणि सगळ्याच सारभूत असा अभ्यास, नुसता अभ्यासच नाही, पांडित्यच नाही, ते स्वतः आचरण करतात. अजूनही ते 30 वर्ष रामकृष्ण मठाचे सानिध्य आहे आणि स्वतः आचरणात कशी साधनं करतात. असे हे उत्तम वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. थोडक्यात स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेलं व्यक्तिमत्व आहे हे आजचे पाहुणे. तर मी त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या शाळेच्या प्रिय मॅडम राव मॅडम विनंती करतो की त्यांनी सत्कार आणि स्वागत करा. हो, आंबेडकरांच्या पिक्चरमध्ये सर आंबेडकरांसारखे दिसतात. आंबेडकरांचं त्यांनी केलेली आहे. आंबेडकरांचं काम मामुट्टीने केलं होतं आणि मी त्यांचा मित्र म्हणून इंग्लंडमधला मित्र असं त्याचा रोल मी केला होता. शूटिंग पर्यंत झालं होतं. थँक्यू व्हेरी मच.
जोशी शिक्षक दिनानिमित्त माननीय शाळा प्रमुख आपल्या मार्गदर्शक त्यांचाही सत्कार आजचे प्रमुख पाहुणे लिमये सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. लिमये सर मॅडमचा सत्कार करतो. पर्यवेक्षक श्री वरगंटीवार सर यांचाही गौरव लिमये सर करतील. शिक्षक प्रतिनिधी अजित कुमार शिंदे यांचाही गौरव लिमये सर करतील. पाहुण्यांना विनंती करतो असं धन्यवाद सर. सरांचे पुन्हा एकदा खूप स्वागत करतोय आणि आपण परिचय ऐकल्यानंतर त्यांना ऐकण्यासाठी खूप आतुर झाला याची तुम्हाला कल्पना आहे. इंग्लिशमध्ये असं म्हणतात की गुड टीचर एक्सप्लेन्स, सुपेरियर टीचर डेमॉन्स्ट्रेट्स. आपण त्याच्या पुढे आहात सगळे. आयडियल ऑर ग्रेट टीचर हू इन्स्पायर्स. आपण सतत विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतो. अशा दोन सतत विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आज आपण सन्मान करणार आहोत. आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये आपले माजी विद्यार्थी पर्यवेक्षक यांनी जी काही एंडोमेंट म्हणून ठेवलेली असते त्यातनं जो क्रायटेरिया ठरवलेला असतो त्या क्रायटेरियानुसार बक्षीस दिली जातात. तर पहिलं बक्षीस आहे शिक्षकोत्तम पुरस्कार. शिक्षकांमधील उत्तम आणि शिक्षकोत्तम पुरस्कार अशा व्यक्तीला मिळतो यावर्षी ज्यांचं व्यक्तिमत्व खूप बहुधांगी आहे. म्हणजे एका बाजूला भूगोल सारखा विषय असेल आणि दुसऱ्या बाजूला गणितासारखा विषय असेल. म्हणजे एकाशी सायन्सशी मिळतं जोग आहे तर दुसरा विषय आर्ट्स मधला पण तितक्यात ताकदीचा विषय आहे. त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी शोधकर्ताचं काम सुद्धा खूप उत्कृष्ट पद्धतीने केलंय. आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी जे काम म्हणून घेतलं ते राष्ट्रपतींपर्यंत पोहोचलंय ही खूप मोठी कामाची पावती. तेवढं सगळं वर्णन मी केलं तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. शिक्षकोत्तम पुरस्कार तुम्हाला मिळतोय तर आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका माननीय श्रीमती स्वाती जज्जल मॅडम यांना यावर्षीचा शिक्षकोत्तम पुरस्कार त्यांना पुरस्कार म्हणून तुम्ही सांगा. माझी पर्यवेक्षिका सुषमा विजय गायकवाड या मॅडमने हा पुरस्कार ठेवला आहे आणि त्यातून सन्मान केला जातो. दुसरा पुरस्कार आहे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी अशोकजी केळकर यांनी ठेवलेला गुरुदक्षिणा पुरस्कार. आणि त्यांनी अशी वेळ ठेवली की दरवर्षीचे विज्ञान आणि मराठी अशा पद्धतीने तो शिक्षकांना देण्यात येतो. यावर्षी तो मराठी विषय करतात. मी काही वक्त्यांची भाषणं ऐकली जसं प्रज्ञा देशपांडे त्यांची भाषणं लोकांना का आवडायची असा मला ज्यावेळेस प्रश्न पडला त्यावेळेस त्यांची बोलण्याची काही लकब असायची. तर ते सुरुवातच अशी करायचे. एकदा काय झालं असं म्हटलं की समोरचा ऐकण्यामध्ये गुंगून जायचं काय झालं नेमकं एकदा. तर एकदा काय झालं असं म्हटल्याबरोबर सगळे आवाज कोण ऐकतात. त्या पद्धतीने मी गेली 15 वर्ष बघतोय की स्टाफ रूम मध्ये असा एक महान शिक्षक आहे की जो काय बोलतोय त्याची बोलण्याची लकब सांगण्याची शैली आणि ते प्रामुख्याने सुरुवातच अशी करतात तुम्हाला माहिती ना. आणि मग त्यांचं पुढचं यथोचित वर्णन एकदम विस्तृत करतात की आम्ही सगळे ऐकणारे अतिशय गुंग होऊन दंग होऊन असं जातं. मला वाटलं की शिक्षकांना करता येतं फक्त असं तर हे काम फक्त शिक्षकांपुरतं नाही असं माझ्या लक्षात आलं. मी जसं निरीक्षण करत गेलो तास संपला की तास त्यांच्या मागे आहे. येऊन जो शाळा सुटली तरी
विद्यार्थ्यांच्या कायम गराड्यामध्ये असणारे शिक्षक, विद्यार्थ्यांना हवे आवश्यक वाटणारे शिक्षक, मराठी विषयाचं नाव काढलं की सोसायटीकडनं ट्रेनिंग कोणी द्यावं शिक्षकांना, तर त्यांचं नाव सर्वप्रथम. एवढंच काय एखाद्या व्यक्तीचं नाव आडनाव ते असंच का ठेवलं असावं, याचा पण त्यांचा गाडा अभ्यास म्हणजे किती बोलू आणि किती नको असं त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व आहे. जानका राजा नाटकात त्यांनी खूप छान पद्धतीने दिग्दर्शन केलंय. शाळेचं आपलं जे स्नेह संमेलन आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे कलागुण कसे उत्स्फूर्तपणे बाहेर काढता येतील ती काढण्याची कला सर्वांमध्ये आहे. गेली काही वर्ष मी सातत्याने बोलतोय. या वर्षीचा गुणदक्षिणा पुरस्कार सर्वांना मिळतोय. आता डेलिगेशन करण्याची गरज पण राहिली नाही. तुम्ही माननीय पटेल सरांना यावर्षीचा जो पुरस्कार मिळतोय, मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी पटेल सरांना गुणदक्षिणा हा पुरस्कार देऊन सन्मानित करावा. एक तरी गोष्ट मला डिक्लेअर करायला राहू दे. मी आता वाट बघते मग मला बरं, काही हरकत नाही. बसूया आपण. सरांच्या कवीविषयी आपल्या रांगोळे सरांनी आता सांगितलंच. तर एक अनुभव म्हणून सांगते की शिक्षक क्षमता वृद्धीकरण असा आपण मागच्या वर्षी आपल्याला कोर्स शासनानं ठेवला होता. जो तो मला येऊन सांगत होता, कामं तर चालूच असतात कायम. पैजा खेडेकर मीच बोलवत आहेत प्रशिक्षणाचा. म्हटलं मी उठणार नाही, मी शाळा सोडून जाणार नाही. 4-5 जणांनी येऊन सांगितलं, त्यात मी आठवत करते. म्हटलं मी जाणार नाही. त्यांना कुठनं हे कळलं माहीत नाही. ते आले धाराशी आणि असले एक्सप्रेशन चेहऱ्यावर भारी की मी ताडकन उठलेच आणि धावत तिकडं गेले आणि पटकन नुसतं जायचंय तुम्हाला, पण ते इतक्या आविर्भावामध्ये सांगितलं तर म्हणजे ताडकन म्हणजे मी खरं घाबरूनच उठले. म्हटलं असं त्यांनी सांगितलं, बाई 2 मिनिटासाठी तुम्हाला खेडेकर मिसने बोलवलेलं आहे, पटकन जा. म्हणजे मला या काही जमणार नाही सांगायला. खरंच माझ्या इतका परिणाम झाला की मी भरकन उठले. त्या प्रशिक्षणाची त्याने सही केली, सर्टिफिकेट घेऊन आले. म्हणजे असं सगळ्यांकडनं काम करून घेण्याची क्षमता सरांमध्ये खूप आहे. आणि काल तर आजचा जो 5 सप्टेंबर शिक्षक दिन आपण विद्यार्थ्यांकडनं साजरा करून घेतो, त्या संदर्भातलं नियोजन त्यांनी रामदासी सर, डेंगळे सर यांनी अगदी 1 तासामध्ये, म्हणजे घड्याळी 1 तासामध्ये शेवटी अगदी शेवटच्या याला म्हणजे विद्यार्थ्यांना वेळ सुद्धा नव्हता विचार करायला. सकाळपासून सांगितलं असतं तर आपण विचार केला असतं ना की काय शिकवायचंय काय नाही. सगळं त्यांनी इतकं छान प्लॅन केलं आणि लगेच तासाभरात मला येऊन पण सांगितलं, बाई काही काळजी करू नका, आमचं सगळं मुलांना सगळं कळलेलं आहे, मुलं निवडलेली आहे, कोण कोणतं काम करणार आहे. इतकं छान वाटलं ना की सतत आम्ही आमच्या कामामध्ये असतोच गुंग. पण आधीचा प्लॅन जो होता तो थोडासा महाजन मिसकडेचा होता, काही अडचणींमुळे त्या येऊ शकल्या नाही. तर त्यांच्याकडनं नियोजनाचा कागद मागवून घेतोपर्यंत इतका वेळ गेला होता आणि शेवटच्या क्षणी ह्या दोघांनी पटकन हे काम मार्गी लावलं आणि मुलं खुश होती. आम्ही 4-5 जण इथं होतो मुलांच्या प्रतिक्रिया ऐकायला. तर इतकी छान मुलं बोलली, फीडबॅक खूप सुरेख मिळालाय. सगळ्यांचं वर्णन आपल्या टीचर्सचं त्यांचं विद्यार्थ्यांनी खूप छान केलं की आम्ही कसं वागतो काय वागतो ते, आणि चांगला अनुभव झालेला आहे. जजनीसचा पण मी आता इथे 1 वर्ष झालं इथं येऊन परीक्षा विभाग उत्तम प्रकारे सांभाळतात. तसंच SSC बोर्डची जेव्हा परीक्षा असते 50 ब्लॉक असतात सर, आणि खूप उत्तम प्रकारे ते आपण मॅनेजमेंट त्याचं करतात. त्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये त्या असतातच. वेगवेगळ्या प्रकारे तिथे आपल्याला तोंड द्यावं लागतं. कधी कोणतं म्हणजे आयत्या वेळेला निर्णय चेंजेस करायला लागतात,
घ्यावे लागतात स्वतःहून, पण त्या अगदी तत्परतेनं त्यांना सांगावंच लागत नाही. त्यांना ते माहिती आहे की हे असं करायचं तसं करायचं सगळं माहिती आहे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेऊन हरकत ते आमच्या सांगण्याची वाटच बघत नाही. आणि त्यांच्याकडचा जो विभाग आहे त्या संदर्भातलं तर विचारायला म्हणून लगेच, म्हणजे उदाहरणार्थ मोठा परीक्षा विभाग जो आहे की माझ्याही डोक्यात नसतं, पण त्या बरोबर वेळेला म्हणजे 15 दिवस तरी आधी तो प्लॅन करायला ते येतात. आम्ही प्लॅन करतो आणि भडकन आपलं काम पुढे मार्गी लागतं. तर शाळेच्या वतीनं आणि मुख्याध्यापक म्हणून मी जजनवीसचं खूप कौतुक आणि अभिनंदन करते आहे. खूप अभिनंदन, कौतुक. धन्यवाद मॅडम. शिक्षकांना पुरस्कार मिळाल्यानंतर मुख्याध्यापकांना एवढी मोठी कौतुकाची थाप देणं खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण सर्व ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मनोगत ऐकण्यास इच्छुक आहात. मी सर्वप्रथम पडेल सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं भूमिका सर माननीय मुख्याध्यापिका राव मॅडम, पर्यवेक्षक बरघंटीवार सर, शिक्षक प्रतिनिधी शिंदे सर आणि ज्यांच्या हस्ते आज माझा सत्कार करण्यात आला ते ऋषितुल्य असे लिमये सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो, हा जो पुरस्कार मला दिला गेला त्याचं परवाच्या शिक्षक सभेतच बाईंनी जाहीर केलं आणि त्यांनी विज्ञान आणि गणित अशा 2 विषयांसाठी असतं म्हणून त्यांनी विज्ञानासाठी असं वाचलं. खरं तर मी मुळात विज्ञानाचा शिक्षक आहे. मी या शाळेत जे जॉईन झालो ते पण 16 वर्ष मी विज्ञान आणि गणित हे विषय सेमी इंग्लिशच्या वर्गांना शिकवत होते. आपल्या शाळेत 5वी पासून जेव्हा सेमी इंग्लिश सुरू झालं तेव्हा त्या 5वीच्या मुलांना कोण शिकवणार असा प्रश्न होता आणि तेव्हाचे मुख्याध्यापक होते पी डी शिंदे सर. त्यांनी मला विचारलं की तुम्ही 12वी सायन्स आहात तर तुम्ही शिकू शकता. बाकीचे सगळे 10वी DED असणारे शिक्षक होते तेव्हा आणि म्हणून मला तो विषय शिकवायला दिला आणि तिथून पुढे मग तो बरीच वर्ष मी शिकवत होतो जोपर्यंत मला स्केल मिळत नाही तोपर्यंत. त्यामुळे दोन्ही विषयांचा पुरस्कार आहे असं समजायचं. आणि मराठी हा जो विषय तो शिकवायला सुरुवात केल्यानंतर या पुरस्कारासाठी बऱ्याच वेळा विचारलं, पण नेमकं मी शिकवायला सुरुवात केली आणि मी विषय प्रमुख झालो. तर मी विनोदच्या बाई किंवा त्याच्या आधी मोने सर त्याच्यानंतर कोरकेबाईंना मी म्हणायचं मी विषय प्रमुख आहे, मीच तो पुरस्कार मला घेणं चांगलं नाही दिसत, तर जे रिटायर होणार आहेत त्यांना द्या. म्हणून मग पंचवाडकर बाई, धरणेबाई, जोशीबाई अशी मी नावं प्रत्येक वेळेस सुचवत गेलो की यांना तो पुरस्कार द्यावा. पण आता यावेळेस बाईंनी जाहीरच केले की यांना द्यावा तो. त्या पंचबाईंना जसा एक अभिमान होता तसा मला पण एका गोष्टीचा अभिमान आहे, स्वातीला पण असेलच. त्याचं कारण असं आहे की आम्ही असे शिक्षक आहोत की त्यांचे इंटरव्ह्यू या शाळेत मुख्याध्यापकांनी घेतलेले. मुख्याध्यापकांनी आम्हाला शाळेची जी गरज आहे ती गरज पाहून आमची निवड केलेली. ते आम्ही शेवटचेच आहोत, नंतर मग ते सगळे इंटरव्ह्यू वगैरे घेणं हे संस्थेकडे गेलं. तर इथं शाळेमध्ये मुख्याध्यापकांना सांगितलं जायचं की तुम्हाला जो शिक्षक पाहिजे तर तुम्ही नेमा, तुम्ही जाहिरात द्या. तर शाळेची जाहिरात यायची आणि मग इथं आमचे म्हणजे समोरच्या शाळेत तेव्हा एकच मजला होता, इथे माझा इंटरव्ह्यू झालेला आहे, हिचा पण इंटरव्ह्यू तिथंच झालेला आहे आणि त्यातून आम्हाला सिलेक्ट केलेले. तर त्या म्हणायच्या की आपण मुख्याध्यापकांनी नेमलेले शिक्षक आपण शेवटचे आहोत, आता आपण गेल्यानंतर मुख्याध्यापकांनी नेमलेले शिक्षक नसणार आहेत. जो पुरस्कार मिळालाय तर तो ज्या विषयासाठी मिळाला तो विषय खरं तर मी या शाळेतल्या शिक्षकांकडून शिकलो. 12वी सायन्स नंतर DED झाल्यानंतर आपण काही खरं हुशार नसतो. या शाळेमध्ये सुरुवातीलाच माझी ओळख झाली ती म्हणजे सुमन देवबाईंची. त्या माझ्या शेजारच्या वर्गात शिकवायला असल्यामुळे आणि त्या कीर्तनकार असल्यामुळे त्यांचं भाषेवर विशेष प्रभुत्व होतं आणि त्या सतत मला बरोबर घेऊन जायच्या कुठल्याही स्पर्धेला, नाटकांच्या स्पर्धेला, गाण्याच्या स्पर्धेला. कारण त्या अगदी निवृत्तीला आल्या होत्या, 4-5 वर्षच त्यांची राहिली होती. तर त्या सतत बरोबर असल्यामुळे त्यांच्याकडे पाहून त्या कसं बोलतात, त्या नाटक कसं लिहितात
ते पाहून पाहून शिकलो. त्याच्यानंतर एक पर्यवेक्षिका होते इथे, ज्यानंतर अहिल्यादेवीत मुख्याध्यापिका झाल्या त्या जाधवबाई, आणि दुसऱ्या डॉक्टर देवबाई. या दोघींचे तास मी पाहिलेले आहेत. म्हणजे त्यांना मी म्हणायचो की मी बसू का मागे, तुम्ही कसं शिकवताय मला पाहायचं. आणि असं करत 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 मी त्या जसं शिकवतात, व्याकरण कसं शिकवतात, व्याकरण शिकवण्यासाठी कोणती पद्धत आहे त्यांची, कारण त्या अगदीच निवृत्तीच्या उंबरठ्यावर होत्या, त्यामुळे इतक्या वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. म्हणून त्यांच्याकडे पाहत पाहत मी शिकत गेलो. आणि हळूहळू मग मला थोडंसं समजलं की काय असतं व्याकरणात, महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असतात. आणि मग त्यांनी सुचवलेलं जे मोरावाळ्यांचं पुस्तक आहे ते मी सगळं तोंडपाठ केलं. म्हणजे आता मला काही विचारलं तरी मी सांगू शकतो कोणी पण त्याच्यातनं, इतकं ते पाठ झालेले माझं. मुलांना शिकवताना आता रांगोळे सरांनी सांगितलं की मी मुलांना आवडतो खूप. कारण का, तर मी माझ्या मुलांमध्ये त्या मुलांमध्ये मी भेद नाही करत कधीच. जसं मी माझ्या मुलांना सांभाळतो तसंच मी त्यांना पण सांभाळतो, त्यांची काळजी घेतो. माझ्याकडे 2 टोकाची मुलं आहेत. एक आहे प्रचित म्हणजे अबतुकडी, आणि एक आहे दुसरा गिरिजात्मज, ती म्हणजे कढई तुकडी. त्यामुळे मला घरीच दोन्ही ट्रेनिंग मिळते की कसं ट्रेन करायचं, की यांना सरळ करायचं. त्यामुळे आपोआपच तसंच शिकवणं माझ्याकडून होतं. एखादा शब्द जो आहे तो शब्द जर अनोळखी असेल, अपरिचित असेल, पहिल्यांदाच तो शब्द माझ्या डोळ्यांसमोर आला तर मला त्याचा अर्थ कळतो. म्हणजे मला देवाने प्रत्येकाकडे काहीतरी एक चांगला गुण दिलेला असतो. जसं कोणी सुंदर दिसतं, कोणाचं नाक चाफेगडीसारखं असतं, कोणाची दंतपंक्ती चांगली असते, कोण सुंदर हसतं, कोण एखाद्याला समजून छान सांगू शकतं. प्रत्येकाकडे कुठला कुठला चांगला गुण असतो. तसा देवाने मला तो शब्दाचा अर्थ शोधण्याचा किंवा शब्दाचा अर्थ पटकन समजून घेण्याचा एक गुण दिलेला आहे. म्हणजे आता मी जेव्हा शिकवत असतो तेव्हा मला खूप वाईट वाटतं की ज्यांच्याकडे तशी शक्ती नसेल त्यांना त्रास होतो मुलांना समजून सांगताना. मला तेवढा त्रास होत नाही, मी पटकन समजून सांगू शकतो त्या एका देवाने दिलेल्या गुणामुळे. आणि तो मला माहित नव्हता. इथेच देवसर होते, नपम देव विज्ञानाचे होते. आणि मी नवीन नोकरीला लागल्यानंतर अगदी आपल्याला लगेच काही सुरुवातीला माईकवर बोलायला कोणी सांगत नाही आणि आपण घाबरत पण असतो. पण 2-3 वर्षांनंतर मला शनिवारच्या तासाला मला काहीतरी असं समजून सांगायला म्हणून मुख्याध्यापकांनी सांगितलं की तुम्ही पीटीच्या तासाला सगळ्या शाळेसमोर आज हा एक विषय समजून सांगायचा. आणि मी बोलल्यानंतर देवसर जे त्या देवसरांनी मला सांगितलं की तुमची बोलण्याची पद्धत चांगली. तुम्ही जेव्हा बोलायला लागलात तेव्हा कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल, सगळी मुलं शांत बसून ऐकत होती. तर तुमच्याकडे ती जी स्टाईल आहे तुमची बोलण्याची त्याचा तो प्रभाव पडतो मुलांवर, त्यामुळे ते ऐकतात तुमचं. तर ही ताकद आहे, ती ओळखून तुम्ही आता इथून पुढे शिकवायला सुरुवात करा. पाठ्यपुस्तकात खूप चुका असतात. मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं, मराठीच्या तर आहेतच, पण आमचं जे इतिहासाचं पुस्तक आहे 9वी-10वीचं, ते जे शिक्षक जे शिकवतात ना त्यांना किती अवघड जात असेल. कारण मला ते सोपं जातं, कारण मी ते वाक्य सोपं करतो. म्हणजे साधारण एक आता उदाहरण सांगतो तुम्हाला की भगवद्गीता, उपनिषदे आणि इतर ग्रंथांची रचना केली, असं साधं वाक्य, पण हे खूप चुकीचं आहे वाक्य. तो प्रत्येक ठिकाणी जी हा प्रत्यय लावला पाहिजे. भगवद्गीतेची असं पाहिजे, उपनिषदांची आणि इतर धर्मग्रंथांची रचना केली. म्हणजे ते रचना केली जे ते नुसतं जे धर्मग्रंथांना जोडलं जाते ते ची लावल्यामुळे आधीच्या सगळ्या शब्दांना जोडलं जातं. तो पाठ्यपुस्तकात अशी शब्दरचना नसते किंवा विशेषण चुकीच्याच ठिकाणी लिहिलेलं असतं. असं बऱ्याचदा होतं. आपण पण बोलताना म्हणतो बघा, सावकाश जिन्याने जा. जिना कुठं सावकाश आहे, जिन्यावरून सावकाश जायचे. तर ते मुलांना अर्थबोध होत नाही असं बोलल्यामुळे. तर जसं जेव्हा आपण मुलांना समजेल असं बोलतो तेव्हा मुलांना तो विषय आवडतो. म्हणून मी कुठलाही विषय शिकवला तरी मुलांना ते म्हणतात भारी शिकवत असेल. तर मी भारी नाही शिकवत, मी त्यांना समजेल अशी वाक्यरचना फक्त करतो. तर तशी वाक्यरचना जमली की आपण छान शिक्षक होऊ शकतो. आता दुसरा पुरस्कार मिळालाय तो माझ्या बहिणीला मिळालाय. कदाचित माझ्या नशिबात असं होतं की बहीण भावांना एकत्रच पुरस्कार मिळावा, म्हणून मी ते इतके दिवस नको 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 म्हणत होतो. तिचं काम पहिल्यापासूनच व्यवस्थित आहे. घरात मला सर्वात जास्त बोलणी तिच्यामुळे खायला लागायची. कारण तिने अभ्यास केला की ती दप्तर सगळं आवरणार, व्यवस्थित ठेवणार. म्हणजे गणित विषयाचं जो व्यवस्थितपणा असतो तो तिच्याकडे आहे पहिल्यापासून. आणि मी मात्र अभ्यास केला की मित्राचा आवाज आला कोणाचा खेळण्याचा की तिथंच फेकून मी पळून जायचो. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी
मीच आरडाओरडा करायचो, माझा कंपास कोणी घेतला, माझं पुस्तक कोणी घेतलं, आणि मग मला ओरडायचे की तू ठेवत नाही धड, कुठेही टाकून जातो आणि आमच्यावर आरडाओरडा करतोस. तर तो खूप व्यवस्थितपणा. आणि दुसरं, मला तिचा राग पण यायचा खूप लहान असताना, म्हणजे 10वी पर्यंत तो खूप चिडायचो, कारण मी तिला सकाळी कधीतरी 8-9 वाजता मारलेलं असायचं आणि दादा आमचे कामावरून 5:30ला आल्यावर तिला रडायला यायचं. म्हणजे मला मार मिळालाच पाहिजे याची पूर्ण तयारी दिवसभर प्लॅनिंग करायची. बीएड तिने नोकरी, म्हणजे लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मग तिचं बीएड झालं, तिला बीएड स्केलही लवकर मिळाला. माझं शिक्षण त्या मानाने खूप उशिरा होत गेलं. सगळ्यात जास्त लाडकी आहे ती माझी आणि माझ्या वडिलांची पण. म्हणजे माझा अभ्यास आई घ्यायची आणि तिचा अभ्यास वडील घ्यायची. तिचं अक्षर वडिलांसारखं आहे, माझं अक्षर आईसारखं आहे. आणि दोघंही खूप म्हणजे असं आमचं शिक्षण व्यवस्थित व्हावं त्याच्यासाठी खूप प्रयत्नशील असायचे. माझ्या नशिबात सुट्टी मला कधी मिळालीच नाही, कारण आमच्या वडील आम्हाला सुट्टी मिळणार पण सुरू झाली की काहीतरी त्यांच्या डोक्यात प्लॅनिंग असायचं. हिला कुठेतरी स्टेनोचा क्लास लाव, टायपिंग सगळं तिला येते. मला पण असंच काहीतरी, काही मी शिकलोय. ते इलेक्ट्रिक, ते टीव्हीत बघा ते असे जोडतात ते सोल्डरिंग, असं काही पण मला कुठल्या तरी कोर्सला पाठवायचे, रिकामं नसायचं. आणि ती सुट्टी मला कधी मिळालीच नाही माझ्या नशिबाने, कारण बीएड संपलं आणि या शाळेत मला बोलवलं नोकरीला. 10 दिवस झाले होते मी सुट्टी, पहिल्यांदा काहीतरी सुट्टी मज्जा, पिक्चर बघायचं असं ठरवलं होतं. तेव्हा नेमकं ते दिल वगैरे असे पिक्चर आले होते, काही बघायला मिळालं नाही. मी या शाळेत लगेच जॉईन झालो, मला सुट्टी मिळाली नाही. आणि पहिल्याच वर्षी मला शाळेतून मुख्याध्यापकांचा फोन आला की टाइम टेबलचं काम करायचंय, तुम्ही दोघंही मदतीला या. मी आईला सांगितलं की सुट्ट्या आहेत, तिला जाणार. तर आई म्हणाली या सुट्टीचा पगार देतात का तुम्हाला ते, कारण तिला माहिती आहे शिक्षक कोण होतं का. म्हटलं पगार चालू असतो. म्हटली पगार जर चालू असतो तर मग शाळेत जाते, घरी बसून कशाला पगार घ्यायचे. तेव्हापासून मग सुट्टीत मला जेव्हा केव्हा शाळेत बोलवलं गेलं मी ते शाळेत येतो आणि शाळेत जे काही सुट्टीत काम असेल ते मी करतो, कारण ते आईने सांगितलेले ते माझ्या ठामपणे लक्षात. शेवटचं सांगतो की एक गोष्ट पाळायची, ती म्हणजे मी जसं सांगितलं की शाळेतली मुलं आणि आपली मुलं यांच्यामध्ये भेद करायचा नाही. एवढं नुसतं जरी केलं की आपलीच मुलं आहेत असं समजून काम केलं ना तर ते काम सुखाचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आहे ते शेवटचं आयुष्यात असं समजायचं, म्हणजे की आज कदाचित शेवटचाच दिवस असेल आपला, तर लोकांनी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी. मला एकदम महाजन सर म्हणाले की तुम्ही सध्या फार नटून तटून येता प्रत्येक कार्यक्रमाला. तर मी म्हटलं की आता 2030 साली नोकरीला लागले, हे गॅदरिंग माझं शेवटचं 5वं गॅदरिंग आहे, अजून इथून पुढे 4च गॅदरिंग होणार आहे, त्याच्यानंतर कोण बोलवणार आहे मला इथं नटून तटून. म्हणून आपलं मी माझी हाऊस पूर्ण करून घेते. प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक तास, प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक उपक्रम करताना हा कदाचित आपल्या हातून या शाळेत होणारा शेवटचा असेल, पुढच्या वर्षी मी या शाळेत असेल नसेल असा विचार करून ते काम केलं ना की ते कामाचा त्रास होत नाही, मजा येते. धन्यवाद सर. सरांचं भारी असण्याचं कारण आत्ताच्या बोलण्यामध्ये मला परत एकदा उमगलंय की सरांचा मनमोकळा स्वभाव, जे मनी तेच ओठी, मनात एक ओठ वेगळं असं नाही. त्यामुळे कदाचित ते सगळ्यांना भावत असते. आणि आता सरांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पुढचं मनोगत ऐकूया. शिक्षकोत्तम पुरस्कार मिळालेल्या माननीय जज. आता तुम्ही काहीतरी सांगा. सगळं छान बोलल्यानंतर पुढे मला किती बोलायला ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी फार काही इतकं छान बोलू शकणार नाही. सर्वप्रथम मी आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करते. त्यानंतर इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि गुरुजन, माझे सहकारी सर्व शिक्षक, त्याचबरोबर उपस्थित असलेला पालकवर्ग. 33 वर्ष झाली आमची नोकरी होऊन. 33 वर्षांमध्ये जसं आम्ही त्यावेळेचे जे ज्येष्ठ सर्व शिक्षक होते ते ऋषी शिंदेच होते, त्या सर्व शिक्षकांकडून वेगवेगळ्या गोष्टी आम्ही शिकत गेलो.
आणि त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमची जडणघडण ही होते. आम्हाला तशी घरून शिक्षकी म्हणजे आमच्या घरात कोणी शिक्षक नाही, तशी पार्श्वभूमीही काही नाही. पण आई वडील हे आमचे पहिले गुरु आहेतच. आणि त्याचबरोबर इथे असणारे जे सर्व शिक्षक होते त्या शिक्षकांकडून आम्ही बरंच काही शिकत गेलो. बरं, त्यावेळेला आम्ही खूप लहान होतो, म्हणजे माझं वय 19 वर्ष, तो 20 वर्षांचा होता दोघंही. आणि त्या विद्यार्थ्यांकडून पण बऱ्याच गोष्टी आम्ही शिकत गेलो. या विद्यार्थी आणि त्यावेळेचे शिक्षक आणि आत्ताचेही शिक्षक यांच्याकडूनही अनेक गोष्टी आम्ही शिकत आहोत. काल वाचनामध्ये एक कविता आली. मला कविता करता येत नाही, ती कविता मी वाचून दाखवणार आहे. आणि ती देवा फार छान केलंस मला शिक्षक बनवलंस. कदाचित तुम्ही ऐकलेली असेल. देवा फार छान केलंस मला शिक्षक बनवलंस. डॉक्टर बनवले असते तर नाराज चेहरे पाहावे लागले असते. इंजिनियर बनवले असते तर दिवसभर निर्जीव यंत्र पाहावे लागले असते. वकील बनवले असते तर इच्छा नसताना बोलावे लागले असते. बँक अधिकारी बनवले असते तर दुसऱ्याचे धन सांभाळत बसावे लागले असते. विद्यार्थी म्हणजे देव. देव कसा असतो याचे साक्षात रूप, निर्मळ हास्य व एव्हरग्रीन गार्डन. देवा तू माझी किती काळजी घेतलीस ते मला आत्ता कळले. रोज विद्यार्थी रूपाने तुझी अनंत रूपे दाखवतोस. दिवसभर माझ्याशी हसतोस, बोलतोस. खरंच मी किती भाग्यवान आहे की दररोज तुझी भेट होती. देवा तुझे आभार मानायला माझ्याजवळ शब्दच नाही. देवा फार छान केलंस मला शिक्षक बनवलंस, मला शिक्षक बनवलंस. ही कविता मला फार आवडली, कारण त्या पहिले सुरुवातीच्या ज्या 2 कडवी आहेत ना ते माझ्याशी लागले. मला BMS ला ॲडमिशन मिळालेलं होतं, पण मी ती संधी सोडून दिली. दुसरं डिप्लोमा मी करत होते, पण DED ला मला ॲडमिशन मिळाल्यानंतर मी ते सोडून दिलं आणि DED ला लगेच ॲडमिशन घेतलं. वडील माझे नाराज झाले होते त्यावेळेला. पण कदाचित ही वास्तू, हे विद्यार्थी यांच्याशी काहीतरी ऋणानुबंध असावे, त्यामुळे मी या म्हणजे DED केलं. DED केल्यानंतर इथून मी 92 सालीच आमचं DED झालं. 92लाच आम्ही नोकरीलाही लागलो. नोकरीची पण फार भारी कहाणी आहे आमच्या. आमच्या दोघांचाही इंटरव्ह्यू झालेला होता एकाच वेळेला. त्यावेळेला याला आधी बोलून घेतलेलं होतं विकास. तो इथे रुजू झाला होता. मला वाटतं 2-3 आठवडे झाल्यानंतर इथल्या ज्या उपमुख्याध्यापिका होत्या गुप्ते मॅडम यांची बदली झाली. त्या रमण बागेमध्ये गेल्या. गायकवाडवाडींना BEd स्केल मिळालं, ती जागा रिकामी झाली. आणि मग BEd स्केलवर मला या ठिकाणी त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बोलवले, टेलिवेजेसवर त्या बोलवलेलं होतं. 15 दिवसांनी माझा HA मध्ये इंटरव्ह्यू झाला. HA मध्ये तेव्हा मठबाई होत्या, नीता मठ, जे आपल्याकडे पण मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी सिलेक्शन केलं माझं. आणि इथे असलेले जे ठाकूर देसाई सर होते, त्या ठाकूर देसाई सरांना त्यांनी फोन केला की तुमच्याकडे ज्या पडेल मॅडम आहेत ना त्यांना आम्ही आमच्याकडे घेणार आहोत. ठाकूर देसाई सर म्हणजे सप्रेबेनचे वडील. ठाकूर देसाई सरांनी सांगितलं आम्ही त्यांना सोडणार नाही. विकासला खरं आधी घेणार होते, पण विकासची अपॉइंटमेंट थांबवली आणि मी तिकडे जाईल की काय म्हणून मला आधी अपॉइंट केलं. आणि म्हणजे हे जे आहे ना, म्हणजे नोकरीच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या बाबतीमध्ये मी खूप नशीबवान आहे. इथे मी नोकरीला लागल्यानंतर नाईट कॉलेजला जाते. शाळा संपली की मी नाईट कॉलेजला जायचे. तिथे त्या BA झालं, नंतर लग्न झालं, 2 वर्ष गॅप घेतली. BEd ला ॲडमिशन घेतलं. BEd आमचं सुट्टीतलं BEd होतं. त्यावेळेला तो आणि मी आम्ही दोघांनी ॲडमिशनसाठी फॉर्म भरलेला होता. पुन्हा तो मागे पडला. मला सुट्टीतल्या BEd ला ॲडमिशन मिळालं, त्याला मिळालं नाही तेव्हा. आणि ते ॲडमिशन मिळाल्यानंतर सुट्टीतलं BEdचं ती शेवटची बॅच होती. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीचं सुट्टीतले BEd बंद झालं आणि त्यामुळे मग त्याचं BEd व्हायला फार पुढे वेळ लागला. शेवटी त्यांनी वर्षभर रजा घेतली आणि BEd केलं. BEdच्या मेथड निवडताना फार गंमत आली. तिथे टिळक कॉलेजचे जे तुळपुळे सर होते ते तिथे युनिव्हर्सिटीमध्ये होते आम्हाला अलॉट करायला कॉलेजेस. त्यांनी मला विचारलं तुम्ही कोणत्या मेथड घेणार. गुगल तर माझा स्पेशल होता त्यामुळे गुगल घ्यावाच लागणार आहे. ॲडिशनल कोणता घ्यायचा.
तर मी त्यांना म्हटलं गणित घेऊ, कारण रावडे सरांनी गणित घेतलेलं होतं, हे माहीत होतं, गणित माझ्या आवडीचा विषय, त्यामुळे म्हटलं मला गणित हवे. पण ते म्हटले तुम्हाला देता येणार नाही. तर म्हटलं मग ठीक आहे, मग आता तर म्हटले मग मराठी घ्यावं लागेल. तर त्या मराठी तर मराठी, आता काटा आला मराठी म्हणजे नाहीच मला काही ते जमत, कविता वगैरे शिकवणं असले काही प्रकार जमत नाही. आणि म्हटलं काय करायचं, तर नशिबाने आर्यनेश्वर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. तिथे गेल्यानंतर तिथल्या प्राचार्यांनी विचारलं की कोणाला मेथड बदलायच्यात का? खातर केला. तर म्हणलं मला बदलायची. कोणती घ्यायची? म्हणलं मला गणित घ्यायचे. तर ते म्हणजे ठीक आहे, पण तुम्हाला तुमचा अभ्यास करावा लागेल. हो म्हणलं मी करेन की माझा अभ्यास, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग तेव्हा मला गणित ही मेथड मिळाली आणि मग माझं आनंदाने सगळं झालं. स्केलच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काही झगडावं लागतं ना आता, तेही झालं नाही माझ्या बाबतीत. मला कुठलाही अर्ज करावा लागला नाही. शाळेत मी शनिवारी आले, मला आर कुलकर्णींनी बोलून घेतलं आणि त्यांनी मला केबिनमध्ये बोलून घेऊन सांगितलं की बाई तुमचं अपग्रेडेशन झालेलं आहे, तुम्हाला गेट स्किल झालेले आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या माझ्या अगदी सहज होत गेलेल्या आहेत. हे जे मी म्हटलं की इंजिनियर झाले नाही किंवा त्यांनी सांगितलं की सगळं झाले, माझे रिसेप्शनिस्ट झाले, टायपिस्टच्या परीक्षा सगळं झालेले. पण इथेच येण्याचा काहीतरी माणूस असावा, इथे काहीतरी ऋणानुबंध असावेत आपल्या विद्यार्थ्यांबद्दल, त्याच्यामुळे इथे मी या शाळेमध्ये रुजू झाले असेल. आज मला जो काही म्हणजे गायकवाडबाईंना बीएड स्केल मिळाला म्हणून माझी नेमणूक झाली आणि गायकवाडबाईंनी ठेवलेला हा जो पुरस्कार आहे शिक्षकोत्तम, तोच मला आज मिळतोय, हे मी माझं भाग्य समजते. हा शिक्षकोत्तम पुरस्कार आहे, पण माझ्या शाळेतला सर्व शिक्षक हा शिक्षकोत्तमच आहे. प्रत्येक जण उत्तम आहे. त्यामुळे यांनी जे निकष ठरवलेले आहेत सेवा ज्येष्ठतेनुसार पुरस्कार द्यायचा, त्या निकषानुसार मला मिळालेला आहे. पण तो माझ्या एकटीचा नाही आहे, तो आपल्या सर्व शिक्षकांचा आहे. फक्त मी आज तो प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकारत आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विद्या विनयाने शोभते असं आपण नेहमी ऐकतो. ती दोघांची भाषणे ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने जाणवले. गेली 7 वर्ष प्रादेशिक विभागाचं मी जे काम करतोय त्यामध्ये मी पहिल्यांदा अशी जुगलबंदी बघितली की आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरलेली आहे. आता आपण सर्व शिक्षकांना सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर माळी मॅडम, मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करा. त्यानंतर डॉक्टर अरुण निवेसकर, रामदास काय मॅडम सेशन नंतर पण खाली कार्यक्रमाला वाटे मॅडम. पोंगेली मॅडम. महाजन सर. पाटील सर. जगे मॅडम. पाटील कोण मॅडम. सुरेंद्र सर. कोडकर सर. गोरे सर.
जाधव मॅडम. थोडं सर. जाधव मनीष मॅडम. प्रतीक सर. प्रतीक आदर. बिडवई मॅडम. गुट्टे मॅडम. गवळी मॅडम. अरविंद चंद्र. कासा मॅडम. सानिका शिंदे मॅडम. जोशी मॅडम. कासा मॅडम. गोडबोले मॅडम. सोमवारी काका. माने काका. यस. प्रवीण सरकारने पुढे रोकडे काका. रोकडे काका. रोकडे काका. वाळून मावशी. नगरकर. परदेशी मावशी. रोकडे काका कुठे आहेत? मावशी. मान्यवर असं नसतं. शिक्षकांविषयी कविता आहे त्यातल्या पुढे 4 ओळी वाचतोय आणि मानसी श्रीती यांना आपण ऐकणार आहोत. हिंदी कविता आहे त्यातल्या 4 ओळी शिक्षक काय आहे त्याबद्दल सांगितलंय. खामोशी से सुनता हूँ बातें दुनिया की, तभी तो दुनिया को बदलने की आवाज बनता हूँ. चाहे बना ले चांद पर नई दुनिया, चाहे बना ले चांद पर नई दुनिया, मैं कच्ची ईंटों से ताज बना. जे शिक्षकांचं कार्य त्या कवितेमध्ये खूप सुरेख पद्धतीने मांडलेलं आहे. आजचे प्रमुख वक्ते असे आहेत की ज्यांनी 36 वर्ष अविरतपणे सेवा केली. त्याची अनेक व्याख्यानं अनेक विषयांवरती झालेली आहेत. मी डॉक्टर श्रीजी लिमये यांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. काय करायचं? पडेल सर. मी 30 मिनिटं बोलणार आहे. 30 मिनिटाचा स्टॉपवॉच लावलेला आहे. त्यामुळे कोणी मोबाईल बघायची गरज नाही. आणि पुढे प्रस्तावना झाली की मी हे ऑन करेन. आजचा आपला विषय आहे माणूस घडवणारं शिक्षण. अतिशय चांगला कार्यक्रम या शाळेमध्ये झाला त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन करतो. त्याबद्दलच बोलत बसलो म्हणजे 30 मिनिटं वाया जातील. त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया. माणूस घडवणारं शिक्षण असा अर्थ आपला विषय. येस, मी इंग्लिश स्कूल शाळेमध्ये यायला मला खूप आनंद झालेला आहे. एक सेकंड. एक सेकंड.
एक सेकंड जरा थोडं उभं राहायला लागेल सगळं आणि शेजारच्याचा हात धरावा लागेल ते चांगलं होईल. आता प्रॉब्लेम काय इथं उडी मारता येणार नाही कोणाला म्हणून थोडं बाहेर गेलो असतो तर बरं झालं असतं. पण आता करायचंय काय ते सांगतो किंवा इथे असे उभे राहिलं तरी चालेल इकडे दोन उभं या ओळी मॅडम बाहेर आलं तरी चालेल त्या बाजूला झालं काही लोकांनी इकडे आलं तरी चालेल थोडं जरा उड्या मारायला लागतील थोड्या आता उद्या कशा आहेत ते सांगतो हात मात्र धरायचे एकमेकांचे हात धरायचे तुम्ही शेजारचे हात धरा फार मोठी उडी नाही आहे अर्धा इंच अर्धा सेंटीमीटर तयार सगळे आता लक्षात घ्या काय उड्या आहेत त्या मी जसं सांगेन तसं म्हणायचं आहे आणि जसं म्हणताय तशीच उडी मारायची समजा मी म्हटलं जम्प फॉरवर्ड तर सगळ्यांनी म्हणायचं जम्प फॉरवर्ड आणि फॉरवर्ड जम्प मारायचं जम्प फॉरवर्ड जम्प बॅक जम्प राईट आणि जम्प लेफ्ट एवढंच असणार हात धरायचे दुसऱ्याची चूक कळली पाहिजे चूक कळली पाहिजे अच्छा तयार सगळे पाहिजे तर कॉरिडॉर मध्ये जाऊ आपण एनिवे बरं ठीक आहे कॉरिडॉर मध्ये पाय मोकळे जरा इथे jump back jump to your right jump left आता नियम असा आहे मी जसं सांगतो तसं म्हणायचं पण त्याच्या उलट करायचं जम्प फॉरवर्ड म्हणायचं फॉरवर्ड jump back jump to your right म्हणायचं नाही jump left अच्छा व्हेरी नाईस मी सांगेन त्याच्या विरुद्ध म्हणायचं पण मी सांगतोय तसंच करायचं मी सांगतो त्याच्या विरुद्ध म्हणायचं सांगतो तसंच करायचं जम्प फॉरवर्ड जम्प जम्प बॅक जम्प राईट अच्छा जम्प टू युअर राईट आता सोपं आता शेवटचं मी जे सांगतो त्याच्या विरुद्ध म्हणायचं आणि जसं म्हणताय तसंच करायचं सोपं आहे जम्प बॅक जम्प फॉरवर्ड कळलं नाही आम्हाला सांगतो त्याच्या विरुद्ध म्हणायचं आणि जसं म्हणताय तसंच करायचं जम्प राईट
जम्प जम्प लेफ्ट बरोबर. जम्प फॉरवर्ड. चला आपण आपल्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये यायला मला आनंद होत आहे, कारण ही शाळा माझ्या शाळेच्या अगदी जवळ होती. मी पेरुगड हायस्कूलचा विद्यार्थी. तर सर्वप्रथम या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनीता राव, सुरेश वरगंटीवार सर, शिक्षक प्रतिनिधी अजित कुमार शिंदे सर, त्याचप्रमाणे ज्यांच्या सहकार्यामुळे आणि ज्यांच्या मध्यस्थीमुळे आज हा लेक्चर होऊ शकलं ते माझे मित्र श्री कला शिक्षक हनुमंत तोडकर सर, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आजच्या शिक्षक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. फार छान कार्यक्रम आता झाला. त्या दोन्ही जे काही पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आपल्या विषयाकडे जाऊया. माणूस घडवणारं शिक्षण. एक प्रार्थना मी म्हणेन, तुम्ही फक्त ऐका. नमश्री यतिराजाय विवेका म्हणताय बरं चला. नमश्री यतिराजाय विवेकानंद सूरे सच्चिदानंदस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. अच्छा, पुढच्या प्रार्थनेत मात्र संस्कृत मी म्हणेन, इंग्लिश तुम्ही म्हणा. चला. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. सर्वप्रथम आपल्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणाम करतो आणि स्वामी विवेकानंदांचा शिक्षण विषयक महत्वाचा विचार पहिला सांगतो. त्याच्यातनं आपण पाहू माणूस घडवणारं शिक्षण काय. शिक्षणाची व्याख्या करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, आपल्याला अशा शिक्षणाची जरुरी आहे की ज्याने चारित्र्य संवर्धन होतं, ज्याने मनाची ताकद वाढते, ज्याने बुद्धी कुशाग्र होते आणि ज्यामुळे माणसाला आपल्या पायावर उभं राहता येईल. या 4 पद्धतीने ते खरं शिक्षणाला ते असं म्हणतात. नुसत्या विषयाचं शिक्षण तर आहेच, त्याला शंकाच नाही, पण याला ते शिक्षण असं म्हणतात. बघा, आपण सुशिक्षित आहोत, पण चारित्र्य संवर्धन असणं हे त्याला जास्त महत्व स्वामी विवेकानंद देतात. आपल्याला माहिती आहे, अनेक लोक अशी आहेत की जी सुशिक्षित आहेत आणि चारित्र्य संपन्न पण आहेत. सुशिक्षितता आणि चारित्र्य संपन्नता अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येतील. तशीच अनेक उदाहरणं सांगता येतील की जी सुशिक्षित आहे पण त्यांचं चारित्र्य संवर्धन झालेलं नाही. अशी सुद्धा उदाहरणं अनेक ठिकाणी दाखवता येतील. की म्हणजे नावं महत्वाची नाही आहेत, परंतु महत्वाचं आहे चारित्र्य संपन्नता टिकली नाही. जर चारित्र्य संपन्नता टिकली नाही तर आपलं सगळं प्रतिष्ठा, पैसा, अधिकार आणि पद दुसऱ्या क्षणाला धुळीमध्ये मिळून जातं. म्हणून या ठिकाणी चारित्र्य संवर्धनाला फार महत्व दिलं जातं. म्हणून स्वामी विवेकानंदांना अपेक्षित आहे की मेणबत्तीची दिशा सरळ असेल तर चारित्र्य संवर्धन होईल. मेणबत्तीची दिशा चुकली तर तेच मेण ते विजयाला कारणीभूत ठरतं. म्हणून ज्यांनी चारित्र्य संवर्धन होतं. स्वामीजी दुसरं म्हणतात की अशा शिक्षणाची जरुरी आहे की ज्यांनी चारित्र्य संवर्धन होतं, मनाची ताकद वाढते. सिंहगड रस्त्यावरती राहणारी मुलगी आणि तिच्या आई आणि तिचा मुलगा, सिंहगड रस्त्यावरची बातमी आहे ती वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी. मनाची ताकद वाढली का हे बघायचं आहे. तेजस हा त्यांचा नवरा हा TCS मध्ये इंजिनियर आहे आणि त्यांची पत्नी ही कॉग्निझंट मध्ये आहे, पण नोकरी गेली. आणि आता मी काय करू, या गोष्टी सहन करता आल्या नाही. नोकरी गेली तर बिघडलं काय एवढं, आपण दुसरी नोकरी शोधू. परंतु मनाची ताकद वाढली नाही, मन वीक आहे. शिक्षण आहे पण मन वीक आहे. आणि म्हणून या अर्णव नावाच्या मुलाला तिने ब्लेड लावलं, त्याचं रक्त निघालं, तो मुलगा गेला आणि तिने वरच्या मजल्यावर खाली उडी मारली आणि स्वतः आत्महत्या करून घेतली. मनाची ताकद वाढली का शिक्षणाची? इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर असलेली बाई, पण मनाची ताकद वाढली नाही. शिक्षण आणि त्यांचे ते जितकी तेजस मोरे, तेजस अंकुर मोरे, वय वर्ष 24-34 असं वय. म्हणून सांगण्याचं कारण काय, शिक्षणानं मनाची ताकद वाढली नाही. शिक्षणाने मनाची ताकद वाढणं अपेक्षित आहे. स्वामी विवेकानंद बुद्धी कुशाग्र होते म्हणतात. रेमंड्स कंपनीची केस आपल्याला सगळ्यांना माहिती असते. रेमंड कंपनीचे हे जे विजयपत सिंघानिया आहेत, त्यांनी पटकन सांगतो 12,000 कोटी रुपयाचे शेअर्स आपल्या मुलाच्या नावाने करून दिले. गौतम सिंघानिया 12,000 कोटी. त्यानंतर
गौतम सिंघानी यांनी सांगितलं, मी मेजॉरिटी शेअर होल्डर आहे, तुम्ही आता नाही आहात, तेव्हा तुम्ही चेअरमनच्या खुर्चीवरून उठा, मी चेअरमन आहे. चेअरमन झाला. आपल्या वडिलांना जी गाडी दिली होती ती गाडी काढून घेतली, ती चेअरमनची गाडी, तुमची नाही. त्यांना दिलेलं घर काढून घेतलं आणि आज हे विजयपत सिंघानिया हे एका मित्राच्याकडे आश्रितासारखे राहतात. ज्यांनी जगाला वस्त्र पुरवलं तो माणूस आज एकाकडे आश्रितासारखा झाला. म्हणून हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा गौतम सिंघानिया अमेरिकेत जाऊन म्हणजे हार्वर्ड विद्यापीठातून डिग्री घेऊन आलेला विद्यार्थी आहे. बुद्धी कुशाग्र झाली, पण याच्यामध्ये वडिलांची काळजी माझ्या पैशाने मी घेतली पाहिजे एवढी सुद्धा समज आली नाही. कुठे चाललाय हा सगळा समाज असा प्रश्न पडतो की ज्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहता येते असं स्वामींनी म्हटलं. हा प्रेम गणपती नावाचा माणूस आहे. साऊथ मधनं मुंबईला आला आणि भांडी धुवायचं काम केलं. मला हॉटेलवर व्हायचंय असं त्यांनी ठरवलं. मला एक हॉटेल काढायचं, भांडी धुण्याचं काम केलं. नंतर त्या मालकाला म्हणलं, साहेब मला वेटरचं काम द्या. एवढे वेटर घ्यायचे, भांडी धुवायची असली तर धुवू. त्यांनी ते काम सोडलं. समोरच्या दुकानात त्याला वेटरचं काम मिळालं. बँकेमध्ये नोकरी, बँकेमध्ये एक ऑर्डर आली म्हणून तिथे गेला आणि सगळ्यांशी अत्यंत प्रेमाने बोलला आणि सगळ्यांना विचारलं, साहेब तुम्हाला किती वाजता चहा लागतो, कशा प्रकारचा चहा लागतो आणि तुम्हाला त्याच्यात साखर किती लागते, दूध किती लागतं, लाईट चहा लागतो का डार्क चहा लागतो आणि अंकल नको, सगळे त्यातले प्रकार विचारून घेऊन नोंदवून सगळ्या मालकाकडे आला. म्हटलं, साहेब 70 कामगार असलेल्या बँकेमधनं आपल्याला 70 गुणिले 3, कारण रोज 3 कप चहा होतच नाही, असं 210 कप चहाची ऑर्डर आहे म्हणे एकाच बँकेत. तो म्हणला, अरे हे करणार कोण आणि तिथं पोहोचवणार कोण? मी पोहोचवतो ना म्हणलं. त्याचं प्रमोशन झालं, तो आता बावरची झाला. आणि नंतर ते लोक त्यांना म्हणले बँकेतले, अरे म्हणजे तू काहीतरी खायला आणत जा ना, काहीतरी वडापाव वगैरे काहीतरी घेऊ दे. मला येतं करतात, पण म्हणलं माझ्याकडे काही वस्तू नाही, करणार कसं, जागा नाही, शेगडी नाही, काही नाही. ते म्हणले, आम्ही कशाला बसलोय, बँक कशाला आहे, आम्ही तुला कर्ज देतो. त्यांनी त्याला कर्ज दिलं आणि आज डोसा प्लाझा हे जे मुंबईला असलेली जी चेन ऑफ हॉटेल्स आहे त्या हॉटेलचा मालक आहे. आणि जो मुलगा 20-30 रुपये रोज मिळवत होता तो आज 30 कोटी रुपयाचा व्यवसाय करतो. 30 कोटी रुपये, ज्यांनी माणसाला पायावर उभं राहण्याची शक्ती प्राप्त केली. म्हणून स्वामी विवेकानंदांच्या 4 मुद्द्यांचा विचार आपण फक्त करूया. पहिलं ते सांगतात, ज्ञान माणसात अंतर्निहित असते, कुठलंही ज्ञान बाहेरनं येत नाही, ते आतच आहे. शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचं प्रगटीकरण, शिक्षण म्हणजे मानसिक शक्तींचा विकास आणि शिक्षण म्हणजे एकाग्रता. विद्यार्थ्याला एकाग्रता जर समजलं नाही तो जगातला कुठलाच विषय समजून घेऊ शकणार नाही. म्हणून पहिला मुद्दा पाहू, ज्ञान माणसात अंतर्निहित आहे. इथे कॅटरपिलर आहे, तुम्हाला आधीच्या घ्यायचं आहे का? हा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, मोबाईल तयार ठेवा. तुम्हाला एखादी स्लाईड आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायला हरकत नाही. हा म्हणजे कोणाला नंतर तुम्ही त्याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता. एनिवे, चला, ज्ञान माणसात अंतर्निहित आहे. तर सुरवंट कोणाला आवडत नाही आणि सुरवंटालाही माहिती असतं की कोणाला आवडत नाही. तो ठरवतो नाही मी लोकांना आवडतं होणार. मग त्यासाठी तो करतो काय, स्वतःच्या लाळेमध्ये कोश तयार करतो. लाळ बाहेर येत नाही, स्वतःचीच लाळ आहे, आतूनच आलेलं आहे ते सगळं ज्ञान. आणि त्याच्यानंतर त्या कोशात स्वतःला गाडून घेतो आणि तेव्हाच बाहेर येतो जेव्हा तो पूर्ण फुलपाखरू झालेला असतो. आणि मग मात्र तो लोकांना आवडायला लागतो. जोपर्यंत मुलगा CA झालेला नाही, डॉक्टर झालेला नाही, तोपर्यंत सगळे जरा बावळटच म्हणत असतो. पण तो ते 5 वर्ष स्वतःला त्या एका कोशामध्ये घालून घेतो. त्या 3 वर्षाचा 4 वर्षाचा कोश. इतर काही आमच्या कॉलेजला एक मुलगा होता, गावाकडनं आला होता. त्याला म्हणणार तुला पुण्यातलं मॉल वगैरे काही माहिती का, सिटी मॉल वगैरे? नाही मला काही माहिती नाही. पुण्यातलं माहिती काय? सारस्वत माहिती नाही माहिती. म्हटलं सर मला म्हणे स्वारगेट SD स्टँड माहिती आहे, तिथून माझं कॉलेज कुठे आहे ते माहिती आहे, तिथून माझं हॉस्टेल माहिती आहे आणि मला माझं मेस कुठे आहे ते माहिती आहे, कोचिंग क्लास काय ते माहिती, मला इतर काही माहीत नाही. याला म्हणायचं कोशामध्ये गाडून घेणं. आणि नंतर तो विद्यार्थी MPSC UPSC परीक्षा देऊन चांगला अधिकारी झाला. म्हणून आपण बघूया, ज्ञान माणसात अंतर्निहित असतं हे आपल्याला या एका छोट्या क्लिपमधनं लक्षात येईल. आपण पाहूया. थोडी फॉरवर्ड करत बघू. Look at the one that made it, watching all the other ones. Oh!
Look at that. My God. I'm trying so hard. No. But they're scared. आई कशी तळमळली होती बघा उडी मारायला. बाकी काही नाही करते आई. I feel like being far away is better. I get view of all of them. They're doing it. Like, some of them. She knows. How cute is that? Yay! ज्ञान माणसात अंतर्गत आहे. प्रत्येक पायरी पार पाडण्याचं ज्ञान त्या मुलांच्या बारक्या डकलिंग्स मध्ये आहे की जे डकलिंग्स हे सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या पायरीवर होते तेच डकलिंग्स उठून या ठिकाणी वरच्या पायरीवर गेले, आईच्या जवळ जाऊ शकले. हे ज्ञान त्यांच्यात आहे. पण ते ज्ञान बाहेर आणण्यासाठी काहीतरी उद्दीपक कारणं लागतात. ती कारणं म्हणजे या पायऱ्या आहेत. ती उद्दीपक कारणं म्हणजे या पायऱ्या आहेत. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात कोणीही दुसऱ्याला कधीच काही शिकवलेलं नाही. आपल्यापैकी प्रत्येक जणांनी स्वतःला शिकवलं पाहिजे. पुढे ते म्हणतात बाह्य शिक्षक फक्त सूचना देतात की त्यामुळे आंतरशिक्षक गोष्टी समजून घेण्याचं कार्य करण्यास उद्युक्त होतात. मग अशी सगळे सांगितलं त्याला प्रेरणा मिळते. आपण तुम्ही फक्त लढ म्हणा. ती जी कविता आहे त्या कवितेमध्ये फक्त पाठीवर हात ठेवायचा आहे. तो विद्यार्थी सगळं करणार आहे. मी त्याला शिकवतोय हा भावच मुळी शिक्षणाला मारून टाकतो. मी शिकवतोय त्याला, तू शिकतोयस, मी शिक्षक आहे, तू विद्यार्थी आहेस. याच्यात या रस्सीखेचेमध्ये सगळं नुकसान होऊन जातं. ज्ञान माणसात अंतर्निहित आहे. बघा वटवृक्षाचं बी मोरीमध्ये लहान आहे पण त्याच्यात वटवृक्षाची ब्लूप्रिंट आहे. त्या बीला आपण काय करतो, आपण वटवृक्ष तयार करत नाही, त्याला पोषक वातावरण तयार करतो. जमीन चांगली नांगरून घेतो, जमीन सुपीक का बघतो, त्याला काय ट्री गार्ड लावायला लागतं तर ट्री गार्ड लावतो, त्याला काय पोषक म्हणजे फर्टिलायझर असतील ते दिली, सूर्यप्रकाश दिला, ते वाढणार आहे. ज्ञान माणसात अंतर्निहित आहे. ज्याप्रमाणे त्या एका छोट्याशा बी मध्ये सगळा वटवृक्ष सामावलेला आहे तसंच या छोट्या मुलांमध्ये अब्दुल कलाम आहेत, त्या छोट्या मुलांमध्ये कल्पना चावला आहे. फक्त आपण त्याला फॅसिलिटेटर राहण्याची आवश्यकता आहे. पाण्याचा झरा हा विहीर खणतो म्हणजे का पाणी आणतो का तो पाणी आणत नाही. त्या पाण्याचा तुकाराम मला म्हणतात ना पाण्याचा झरा आहे मूळचा खरा. झरा आहे मूळचा खरा. तो खरा खाली आहेच, त्याच्यावरती मुरुम आहे, माती आहे, दगड आहे, गोटे आहे, वाळू आहे. हे थर फक्त तो बाजूला करतो. तसंच विद्यार्थ्याच्या मनावर असलेल्या अज्ञानाची कुठं बाजूला केली की ज्ञान आतमध्ये आहेच. ज्ञान माणसात अंतर्निहित आहे. ज्ञान बाहेरून आत येत नाही. दुधात लोणी आहे का? दुधात तूप आहे का? आहे ना, लोणी पण आहे, तूप पण आहे. दाखवा, दुधात दाखवा. तसं दुधात दाखवता येणार नाही. त्याला एका प्रोसेस मधनं जावं लागेल आणि या प्रोसेस मधनं गेल्यानंतर मग हे बटर कढवलं, त्याला हीट केलं किंवा तुम्हाला तूप मिळेल. तूप दुधात आहे. तसं या मुलांमध्ये अतिशय उत्तम पद्धतीचा विद्यार्थी तयार होणं, देशाचा चांगला नागरिक तयार होणं सगळी क्षमता आहे. फक्त पहिलं पान शिकवलं पाहिजे का पुस्तकात. आपले इंदुरीकर महाराज म्हणतात ते पहिलं पान शिकलं का तो नागरिक शास्त्राचं. भूगोलाचं पहिलं पान आहे काय आहे, भारत माझा देश आहे, हे शिकवलं का आपण म्हणलं. ते शिकवायला पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं तो विद्यार्थी देशाला आणि सगळ्यांना उपयोग करेल. एनिवे आता हे सांगायला उपयोग वेळ नाही म्हणून पुढे जाऊया. दुसरा मुद्दा आहे शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचं प्रगतीकरण. पूर्णविधान पूर्णमदा माहिती शोधा पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णातनं पूर्ण काढलं तरी ते पूर्णच राहतं. या भगवंताचं वर्णन करताना केलंय पण आपण त्याच्यासाठी म्हणूया की शिक्षण म्हणजे माणसामध्ये पूर्णत्व आहेच, त्या पूर्णत्वाचं प्रगतीकरण करायचं आहे. आता पूर्णत्वाचं प्रगतीकरण म्हणजे काय, एक क्लिप बघूया, त्यामध्ये आपल्याला समजेल पूर्णत्वाचं प्रगतीकरण म्हणजे काय.
तिकडचं टीचर त्याला 35 मार्क मिळत नाही का आपण थोडे करायला नाही 35 मिळाले पाहिजे. रडेल त्याला जमेल की नाही तुला जमेल तुझ्या आहे. Look at the role of the peer members. मित्रांचं काय काम आहे बघा. शिक्षणात मित्रांचं काय काम. तुला जमू शकेल आता त्याचा स्टार्ट छोटा आहे. शिक्षण हे पूर्णत्वाचं प्रगतीकरण. त्या मुलाला त्या हर्डलवरनं उडी मारण्याची क्षमता आहे. तो रडेल पडेल तिची डकलिंग होती ती सुद्धा पडत होती पण म्हणून त्यांनी जे स्टँडर्ड अचीव्ह करायला पाहिजे ते खाली घेतलेलं नाही. तुला ते जमणार आहे तुला ते निश्चित जमणार आहे. त्याचे मित्र बरोबर आले शिक्षकाने त्याला पाठीवर हात फिरवला. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की जो मुलगा सुरुवातीला उडी मारत नव्हता एवढीच उडी मारली होती तो पुढे तो पूर्ण करून गेला. शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचं प्रगतीकरण. कारण जे पिंडी आहे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. म्हणून पदार्थात हा टेबल आहे ना या टेबलचं जे लाकूड आहे त्याचं 1 ग्रॅम लाकूड जर मी काढले ते शास्त्राचे शिक्षक जास्त चांगलं सांगते. मी कॉमर्सचा विद्यार्थी तर मला एका शास्त्रातल्या शिक्षकाने सांगितलं ते म्हणले की या लाकडाचा 1 ग्रॅम तुकडा जर काढला आणि तो जर तुकडा आपण कन्व्हर्टरमध्ये ठेवला फ्रॉम मटेरियल इंटू एनर्जी तर त्यातून 2.26 वॅट ऊर्जा तयार होते. इतकं पूर्णत्व या 1 ग्रॅमच्या वजनामध्ये आहे. रक्ताच्या एका थेंबात एवढे मोठे लोहित कण पांढऱ्या पेशी आणि तांबड्या पेशी. या ठिकाणी तुम्ही बघा तेवढं मोठं लिखाण एका माणसाने केलंय. वाचण्यात वेळ जाईल आपला. मग बघा 3,000 पानी ग्रंथ 3 महिन्यात पूर्ण केला. शब्दकोश 400 साहित्य लेखन साहित्य लिहिलं एका माणसाने लिहिलं आणि ते कोण आहे ते आहे ते पोटा शिवराम ग्रंथ. ही सगळी क्षमता माणसाला आहे फक्त त्याला त्याची जाणीव नाही हा प्रॉब्लेम आहे. यांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालेला आहे. ज्ञानपीठ अवॉर्ड. आता बघा ही रिक्षा आहे ही रिक्षा आहे ती संदीप बाचे याची. संदीप बाचे हा व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे आपण बघू शकतो. आम्ही थापा मारत नाही. संदीप बाचे मुंबईला रिक्षा चालवतो पण त्याच्याकडे पूर्णत्व कसं आहे बघा आणि कस्टमरचा विचार करत करत त्यांनी पूर्णत्व कसं बाहेर काढलं आणि त्याचं सर्व्हिस ही कशी युनिक झाली. ही बघा त्याची रिक्षा काय काय वेगळं वेगळं दिसतं याच्यात बघा. रिक्षात टीव्ही असतो का तरी पण ह्याच्या रिक्षात आहे. कारण मुंबईच्या लोकांना घरी जाऊन टीव्ही बघणं याच्यामध्ये एखादं 2 ओव्हर वाया जातात महत्वाचे ओव्हरच असतात. तो म्हणतो थांबा सर मी टीव्ही लावून देतो. रिक्षाच्या भाडे येतात असं काही नाही की वेगळं भाडे मिळणार. त्यानंतर इथे तुम्ही बघाल देशासाठी ज्यांनी प्राण अर्पण केलेले आहेत अशा लोकांचे फोटो लावले. त्यातून कुठली म्हणजे नटनाट्यांचे फोटो नाही लावले. एंटरटेनमेंटला किती महत्व दिलं पाहिजे समाजाला खरं शिकवलं पाहिजे लोकांना. ते एंटरटेनमेंटला किती महत्व पाहिजे त्यांनी ते फोटो लावले. कॅलेंडर आहे पेन्सिल आहे ठीक आहे बघा टिश्यू पेपर्स आहे. लोक प्रवास करून येतात त्यांच्या हाताला त्यांना जर साफ करायचं असेल तर टिश्यू पेपर उपलब्ध व्हायला पाहिजे. हे आपण इमॅजिन सुद्धा केलं नसेल आता. हे बघायचं फर्स्ट एड बॉक्स आहे रिक्षात आणि या ठिकाणी न्यूजपेपरची बॉक्स आहे आणि हे पण आपण इमॅजिन केलं नव्हतं. त्याच्या त्या पट्टीवरती लिहिलंय 25% डिस्काउंट फॉर हँडिकॅप. माझ्या रिक्षात जर हँडिकॅप माणूस बसला अपंग व्यक्ती बसला त्याला 25% सूट आणि पलीकडच्या बाजूला लिहिलंय जर अंध व्यक्ती बसला तर त्याला 50 रुपयाची राईड फुकट. दिस इज अ चॅरिटी ऑफ अ कॉमन मॅन. या माणसाला बरेच लोक टिप देतात. अरे काय छान तू खरंच चांगलं काम करतोयस म्हणजे 30 रुपये झाले असतील तर म्हणजे हे 50 घ्यायचं 20 तुला एक्स्ट्रा. ते मिळालेले पैसे तो घरी नेत नाही ते बाजूला ठेवतो. त्यातून सौंदर्य प्रसाधनाची साहित्य विकत आणतो आणि अनाथालयामध्ये जाऊन आपल्या भगिनींना त्या वस्तू तो पुरवतो. घरामध्ये फक्त घामाचा काय विलक्षण माणूस आहे. पूर्णत्व आपल्यात आहे. हे पूर्णत्व त्याचं प्रगटीकरण करणं हे खरं शिक्षण आहे.
असं स्वामी विवेकानंद म्हणतात. तिसरा मुद्दा, शिक्षण म्हणजे मानसिक शक्तींचा विकास. शिक्षण म्हणजे मानसिक शक्तींचा विकास. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्हीच वाचा. येस, मोठ्यानं वाचा, मोठ्यानं वाचा, सगळ्यांनी मोठ्यानं वाचा. खरे शिक्षण इच्छाशक्ती चांगल्या गोष्टीकडे वळवू शकेल आणि ती गोष्ट प्रत्यक्षात उतरवू शकेल. नरेंद्र म्हणजे विवेकानंदांचं आधीचं नाव. वर्गात बसले होते, 7वीचा वर्ग होता, सर भूगोलाचा तास होता आणि भूगोलाच्या तासाला भूगोलाच्या शिक्षकांनी प्रश्न विचारला, सांगा अमेरिकेची राजधानी कुठली. तर नरेंद्र अष्टावधानी होता. एकाच वेळेला 8 गोष्टी तो तेवढ्याच एकाग्रतेने करू शकण्याची क्षमता त्याच्यात उपजतच होती. तो मुलांशी बोलतही होता, मित्रांशी लिहितही होता, सरांकडेही लक्ष होतं. सरांनी प्रश्न विचारल्याबरोबर त्यांनी सांगितलं वॉशिंग्टन. तर सर म्हणजे उत्तर चुकलं तुझं, इकडे ये. आता उत्तर कसं काय चुकलं काय माहित नाही. त्यांनी सरांनी बोलवलं, कदाचित सरांना सकाळी बायकोने चहा दिला नसेल असं. त्याला बोलवलं, म्हणजे माझा अनुभव सांगतोय बरं का, इतरांकडे अशी परिस्थिती नसेल, माझा अनुभव. त्याला बोलवलं, त्यावेळेला विद्यार्थी चुकला तर छडी मारायला परवानगी होती. आता परवानगी नाही. आता पालकांना सुद्धा मुलांना मारता येत नाही. पोलीस धरतात आणि हाणतात तिथे. मग आता काय करणार. तर ते त्याला बोलवलं, हातावरती छड्या मारल्या, हात काळा मिळाला. चिडला तो सरांना, सर म्हणजे उत्तर बरोबर असून तुम्ही मला मारताय. रडत होता, रडत घरी गेला, चपला टाकून दिल्या, दप्तर फेकून दिलं. आपल्या मुलांनी घरी आल्यानंतर चप्पल कशी काढली, दप्तर कसं टाकले हे कळल्यानंतर त्याच्या मनात काय चाललं असेल हे जिला कळतं तिला आई म्हणतात. आईला लगेच समजलं भुवनेश्वरी देवीला काहीतरी बिनसलंय. जवळ घेतलं, मांडीवर बसवलं, डोक्यावरून हात मिळवला. काय झालं आज शाळेत सांग. तो म्हणलं आई शाळेत मला मारलं. लगेच आई असं म्हणली नाही, आपण मोर्चा काढू. मोर्चा काढणाऱ्या आईची मुलं स्वामी विवेकानंद होत नाही. आईने काय केलं हे संस्कार सुद्धा शिकण्यासारखे. आई म्हणाली, नरेन सरांनी प्रश्न काय विचारला. तो म्हणला अमेरिकेची राजधानी कुठली. तू उत्तर काय दिलंस, वॉशिंग्टन. मला दाखव याचा पुरावा. त्यांनी भूगोलाचं पुस्तक काढून दाखवलं, आई एवढं इथं लिहिलंय वॉशिंग्टन. तुझं उत्तर बरोबर होतं. हो बरोबर होतं. तरी सरांनी तुझ्यावर अन्याय केला, मारलं तुला. हो म्हणजे हा अन्याय आहे. मग आईने काय सांगितलं ते लक्षात घ्या. याला संस्कार म्हणतात. अँड लुक ॲट द स्मार्ट सिकनेस, द स्मार्टनेस ऑफ हिज मदर. स्लिक स्मार्टनेस ऑफ दी मदर. मदर सेड, हे बघ नरेन, तू जे जगाला सांगतोस ते सत्य असेल आणि तरी जग तुझ्यावर अन्याय करत असेल. तू सांगतोस ते सत्य आहे पण जग अन्याय करते, तर तू तो अन्याय सहन कर, पण सत्य सोडू नको. सत्य सोडायचं नाही. अन्याय सहन कर, सत्य सोडणार नाही. येशू ख्रिस्तांना क्रुसिफाय केलं त्यावेळेला येशू ख्रिस्त जगाला सत्य सांगत होते. मला काय अनुभव आला ध्यानाचा तो मी सांगेन. धर्म मार्तंड त्यांना सांगत होते, नाही ते नको सांगू, आम्ही काय लिहिलंय ते सांग. तेव्हा लिहिलंय ते नाही सांगणार, माझा अनुभव सांगितलं. आम्ही तुला खेळे ठोकून तुला मारून टाकू, बघा म्हणते, मी सत्य नाही सोडणार. केवढा मोठा संस्कार नरेंद्रच्या मनावर झाला असेल बघा. पुढे जाऊया. एक बाल शिक्षण मंदिर माहिती तुम्हाला. त्या शाळेमध्ये एक शिक्षिका शिकवत होत्या. त्या आधी भव्य प्राथमिकला होत्या, त्या मलाही शिकवायला होत्या. माझा मुलगाही त्या बाल शिक्षणमध्ये होता. तो शिकला, त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग मी बाईंना म्हटलं, बाई आमच्याकडे जेवायला याल का. त्या आल्या. म्हटलं तुमचा एखादा अनुभव सांगा. त्यांनी सांगितलेला अनुभव आहे, इच्छाशक्ती चांगल्या गोष्टीकडे वळवणं म्हणजे काय. त्या बाई अशा फळ्याकडे घ्यायला वळल्या. एक मुलगी पहिली तिसरीतली, एक दुसरीतली मुलगी यायची आणि त्यांचा पदर वळायची. बाई मी घरी जाईन तेव्हा माझी आई घरी असेल. नक्की असेल. ती भासायची, परत जाऊन बसायची. बाई परत वळल्या की परत पदर ओढायची आणि म्हणायची, बाई मी घरी जाईन तेव्हा माझी आई घरी असेल. मग बाई म्हणायचं जरा सजवली आणखी गोष्ट तरी. त्याला ती नक्की घरी असेल. ती तुला बागेमध्ये घेऊन जाईल, तुला आवडतो तो गुलाबी फ्रॉक घालेल, तुला तिथं भेळ घेऊन देईल वगैरे वगैरे. मग ती खुश झाली, परत गेली. पण परत जेव्हा पदर ओढला बाईचा त्यावेळेला बाईने तिला कडेवर घेतलं आणि म्हणजे असं तू का म्हणते सांग. ती म्हणाली, बाई मी जेव्हा बाहेर जायला शाळेत यायला निघते ना तेव्हा माझी आई आणि आजी दोघी भांडतात ना. आणि माझी आई आजीला म्हणते, एक शब्द पुढे बोला
तर अंगावर रॉकेल ओतून स्वतःला मी जाळून घेईन. म्हणून मला शंका येते, भीती वाटते, मी घरी जाईन तेव्हा माझी आई बरोबर असेल. शिक्षकाचा रोल कुठपर्यंत जातो ते लक्षात घ्या. त्या बाईनी आई आणि सासू, त्या सासू आणि त्या सुनेला बोलून घेतलं आणि सांगितलं मी तुम्हाला 2 काठ्या देते, तुम्ही मनसोक्त भांडा, मारा, डोकी फोडा, पण हा मुलगी घरीत असताना तरी करू नका. तिच्यावर काय परिणाम होतोय, मी वागतोय त्याचा माझ्या मुलांवर काय परिणाम होतोय एवढं तरी भान ठेवा. त्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं. तेव्हा ही फार महत्वाची गोष्ट आहे. अत्यंत सुंदर कविता आहे आपल्या शिरवळकरांनी लिहिलेली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण याचं वाचन मात्र गुलजारने केलं, अप्रतिम वाचन केलं. एखादी कविता कशी वाचावी, कशी सादर करावी, त्याचे उत्तम उदाहरण आहे. आपण ऐका. तब मुझे पहचाना क्या, बारिश में कोई आ गया, बैठे हुए थे फार्म हाउस के बाहर, कहीं बाहर कहीं जो कपड़ा लगा है. सर मुझे पहचाना क्या, बारिश में कोई आ गया, कपड़े थे मुचड़े हुए और बाल सब लिए हुए, पल को बैठा फिर हंसा और बोला ऊपर देखकर, गंगा मैया आई थी मेहमान होकर, कुटिया में रहकर गई. गंगा मैया आई थी मेहमान होकर, कुटिया में रहकर गई. मायके आई हुई लड़की की मानद चारों दीवारों पे नाची, खाली हाथ अब जाती कैसे. क्या बात, खैर से पत्नी बची है. इस एक मिसरे में उन्होंने बाकी सारी कैफियत कह दी इस पोएम के अंदर. That's the slick smartness of the poet. तो उस कोशिश करते हैं कि एक लाइन में पूरी तस्वीर बाकी पूरी कर दी. गंगा मैया आई थी मेहमान होकर, कुटिया में रहकर गई. मायके आई हुई लड़की की माने चारों दीवारों पे नाची, खाली हाथ जाती कैसे. खैर से पत्नी बची है. दीवार चूरा हो गई, चूल्हा बुझा, जो था नहीं था सब गया. प्रसाद में पलकों के नीचे 4 कतरे रख गई है पानी में. क्या बात, जो था नहीं था सब गया. प्रसाद में पलकों के नीचे 4 कतरे रख गई है पानी के. मेरी औरत और मैं सर लड़ रहे हैं, मट्टी कीचड़ फेंक कर दीवार ढक कर आ रहा हूं. जेब की जानिब गया था, हाथ के हंसकर उठा वो, ना 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 पैसे नहीं सर. यूं ही अकेला लग रहा था. ना 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 पैसे नहीं सर, यूं ही अकेला लग रहा था. अब तो टूटा रीढ़ की हड्डी नहीं टूटी मेरी. हाथ रखिए पीठ पर और इतना कहिए कि लड़ो बस. क्या घरामध्ये गंगा मैया मी म्हणजे पूर आला, घरातलं सगळं वाहून गेलं, फक्त बायको राहिली, बाकी सगळं वाहून गेलं. हे सांगायला तो सरांकडे गेला होता. सरांनी खिशात हात घातला पैसे द्यायला. ते म्हणजे सर पैसे नको, माझी जरी घर उद्ध्वस्त झालेलं असलं, पाठीचा कणा नाही उद्ध्वस्त झाला. मी आत्ताच माती आणि सगळा गाळ वगैरे फेकून माझी भिंत उभी करून आलोय. तुमच्याकडनं फक्त एवढीच अपेक्षा आहे, माझ्या पाठीवर हात ठेवा, म्हणा लढ. शिक्षण म्हणजे आपल्याला मानसिक शक्तींचा विकास करणं आणि मानसिक शक्ती अशा रीतीने वळवणं की जेणेकरून तो चांगल्या गोष्टीकडे ती वळवू शकेल. अशा अनेक उदाहरणं आहेत की श्रीमती ओपेरा विन्फ्री, आपल्याला माहिती आहे हिचं सगळं जीवन, ती अनैतिक संबंधांपासून तयार झालेली मुलगी आहे. तिला लोकांनी सांगितलं, प्रोड्युसर म्हणजे तू काळी आहेस, तुला शब्दोच्चार नीट येत नाही. हिचे अनेक शोज, तुम्ही टाइम मॅगझिनने तिच्यावरती एक मॅगझिन काढली, इश्यू काढलेली आहे. आणि जगातली सगळ्यात श्रीमंत अशी कॉम्पेअर कोण असेल तरीही. त्यानंतर आपल्याला हे पण उदाहरण माहिती आहे अमिताभ बच्चनचं. तू काटकोळा आहेस, तर म्हणले तू इतका उंच आहेस, तुला हातात काठी दिली तर म्हणजे तू जळमटा काढायला उपयोगी पडशील, असं त्याचा प्रोड्युसर म्हणतात. ते म्हणले माझ्याबद्दल बोलतो. राग आला पण लगेच कांशुरात मारले नाही. त्या रागाला अशा ठिकाणी वळवलं की आज अमिताभ बच्चन 199 पैकी एक, माझी वेळ सांगतो, 199 पैकी थोडासा वेळ मिळाला तर थोडंसं पूर्ण केलं. 199 पैकी 120 चित्रपट त्यांनी सुपरहिट केले. म्हणून या माणसात 2दा अपयश आलं व्यापारात, 4 वेळा विधिमंडळात हरला, 2 वेळा काँग्रेसमध्ये हरला, पण रीढ की हड्डी नाही तुटी.
पंतप्रधान पदासाठी प्रयत्न केला, एक वेळा त्याच्यात हारला, चांगल्या स्वभावाच्या मुलीवर प्रेम केलं, त्या मुलीचा म्हणजे झालं काय, पण तिचा मृत्यू झाला, हा नैराश्याच्या झटक्यात गेला आणि आयुष्यामध्ये यशासाठी त्यांनी 29 वर्षात त्याला 2 वेळेला फक्त यश मिळालं, प्रयत्न करत राहिला. असा माणूस नंतर अध्यक्षपदाची निवडणूक लढवतो आणि अमेरिकेचा अध्यक्ष होतो. तो कोण? अब्राहम लिंकन. त्याला यश नंतर मिळालं. प्रयत्नांती परमेश्वर एक व्हिडिओ आहे, पण दाखवायला वेळ नाही. तेव्हा हे सगळं साधतं कसं? जे चिंतन 60 वेळा करतो त्यातून विचार जन्माला येतो, जो विचार 60 वेळेला मनामध्ये घोळतो त्यातून कृती होते, जी कृती मी रोज नियमितपणे करतो त्या कृतीमुळे मला त्याची सवय लागते, त्या सवयीतून दृष्टिकोन तयार होतो आणि दृष्टिकोनातून चारित्र्य संवर्धन होतं. चारित्र्य संवर्धनाचे घर आहे. चारित्र्य संवर्धन नीट करायला पाहिजे असेल तर चिंतन बदललं पाहिजे. बघा, सचिन तेंडुलकर चारित्र्य संवर्धन केलं. क्रिकेट एक क्रिकेट, ही यूज टू थिंक क्रिकेट, ईट क्रिकेट, प्ले क्रिकेट, क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. पण विनोद कांबळीने तसं केलं नाही. विनोद कांबळीने तसं केलं नाही, म्हणून आज विनोद कांबळीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध आहे, तो तुम्ही पाहिला असेल की तो मोटरसायकल सुद्धा उचलू शकत नाही, त्याला चालता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून एकाग्रता ही फार महत्वाची गोष्ट आहे की जी यांनी साधली. म्हणून आपल्या इंद्रियांवर मनाचं नियंत्रण पाहिजे, मनावर बुद्धीचं नियंत्रण पाहिजे आणि बुद्धीवर आत्म्याचं नियंत्रण. आत्मा तु रथिरं विद्धि, शरीरं रथमेव तु, बुद्धिं तु सारथिं विद्धि, मन प्रग्रहमेव च. हे सगळे श्लोक शाळेतल्या मुलांना योग्य वयात शिकवले पाहिजे. की अरे, तुझ्या इंद्रियांनी भोग घेण्यासाठी तू जन्माला आलेला नाहीये, तुझं ध्येय साध्य करण्यासाठी इंद्रिय आहे. जर तुझ्या इंद्रियांवर मनाचं नियंत्रण असेल, मनावर बुद्धीचं असेल तर तू साध्य करू शकशील. म्हणून शिक्षण म्हणजे एकाग्रता. त्यांनी हे उदाहरण दिलं जातं, द्रोणाचार्य आणि अर्जुन, आणि त्याचा फक्त त्या पोपटाच्या डोळ्यावर लक्ष होतं. तसं नाही आहे. कसं आहे, त्याचं पोपटाच्या डोळ्याकडे लक्ष होतं, पण ती फांदी कशी हलतीये, वारा कसा आहे, वाऱ्याची दिशा काय आहे, मी कशा दिशेने बाण सोडला असता त्याच्यापर्यंत जाईल, या सगळ्या आस्पेक्ट्स मध्ये त्याचं लक्ष होतं. मी कुठे उभा आहे, झाड कुठे आहे, किती उंचावर आहे, ती प्रत्यंशा किती ताणावी लागेल, कुठल्या प्रकारचा बाण घेतला पाहिजे, इथेच लक्ष होतं. ज्याला एकाग्रता म्हणतात. परीक्षा कधी आहे, तारीख किती आहे, मला किती वेळा रिव्हिजन केल्यानंतर समजतं, ह्या गोष्टींकडेच फक्त लक्ष असणं, याचा अर्थ एकाग्रता. स्वामी विवेकानंद म्हणतात, मनुष्यामध्ये एकाग्रतेची शक्ती सर्वांपेक्षा अधिक असते. हाच मनुष्य आणि प्राणी यांच्यातला फरक आहे. एवढेच नव्हे तर 2 भिन्न माणसांमधला फरक हा सुद्धा त्यांच्या एकाग्रतेच्या शक्तीच्या फरकावर अवलंबून आहे, असं ते म्हणतात. भिन्नाचं उदाहरण दिलं जातं. आता ही व्हिडिओ मोठी आहे, ती पाहायला आपल्याला वेळ नाही. हे सुद्धा आपण जरा पुढे जाऊया. पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा आपल्याला काहीतरी बोलायला ठेवलं पाहिजे. 4 विषय आपण पाहिले, 4 मुद्दे पाहिले. आता एक आपण गाणं म्हणून थांबू. ठीक आहे, सगळेजण म्हणून 1 2 3 सुरू. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. पुन्हा. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बच के रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी है. बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदलेगी होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना.
थँक्यू व्हेरी मच. आता सगळ्यांनी मोबाईल काढा. त्या ठिकाणी एक QR कोड दिसेल. तुमच्या स्कॅनरमध्ये हा स्कॅन करा. तुम्हाला एक गुगल फॉर्म येईल. तो गुगल फॉर्ममध्ये 4 प्रश्न आहेत, ते भरा. म्हणजे माझ्या टीचिंग मेथोडॉलॉजीबद्दल मला फीडबॅक मिळेल आणि मला काही सुधारणा करता येईल, ते करू शकेल. सगळ्यांनी फोटो कॅमेरा चांगलं होईल आणि हा फीडबॅक मी राम मॅडम तुम्हाला एकाकडे लिंक आली असेल तर ती ग्रुपवर टाका. समोर यायला पाहिजे. उघड ती लिंक ग्रुपवर पाठवली. ऑफिशियल क्लिक करून उघडा. क्लिक करून उघडा. एक गुगल फॉर्म उघडेल. रेंजचा इश्यू असेल आता. मी माझ्या वर्गात असं अटेंडन्स घ्यायचो कॉलेजच्या पण मला त्यातलं एक वाक्य फार आवडतं. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे या क्या है अर्पण. आज आदर्श शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले. त्यांचं सगळं जीवन पाहिलं तर एका त्या ओवीमध्ये आहे, हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे या क्या है. हनुमंत सरांना सुद्धा भरपूर पुरस्कार मिळाले. ते सुद्धा याच भावनेने करत असतात. पण गणपती वगैरे थँक्यू व्हेरी मच. नेटवर्क रेंज प्रॉब्लेम ठीक आहे. खूप आनंद झाला सगळ्यांशी इंटरॅक्ट करून. रेंज प्रॉब्लेम. खूप मनमोकळेपणाने आणि डिवोटेडली तुम्ही भाग घेतला. ते मात्र खेळात सुद्धा भाग घेतला. हे प्रॉब्लेम डिव्हिजन वगैरे लिहू नका. डिव्हिजन वगैरे लिहायची गरज नाही. ते काय आहे, विद्यार्थ्यांमध्ये मी जातो ना बरेच वेळा, तेव्हा काही काही गोष्टी या त्याच्या कंसात मी लिहिले नंतर इफ ऍप्लिकेबल असं लिहिले. इफ ऍप्लिकेबल. अतिशय सुरेख असं संवाद आपण ऐकला आणि मला असं म्हणावंसं वाटतं की गुरुने दिला ज्ञानरूपी वस्त्र, त्याचा वारसा दिला आहे. त्याचं संवर्धन कसं करायचं त्या गोष्टी आपण अंगी चालूया. कार्यक्रमाचे औपचारिक सांगता आभार प्रदर्शनाने माझी मॅडमने आभार प्रदर्शन करावं. चांगलं कॉम्पेरिंग केल्याबद्दल एका टाळ्या वाजवायला पाहिजे. नमस्ते सगळ्यांना आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि तसेच आपल्या चांगल्या माणसांच्या सानिध्यातील नेहमीच आपलं मन आनंदित होतं. याचा प्रत्यय आपण जवळपास 1 ते 1.5 तास घेतच आहोत. म्हणूनच आपल्यासारखी माणसं सर वारंवार भेटणं हे आमचं भाग्यच आहे आणि ते आम्हाला वारंवार ज्यांच्यामुळे लागतं त्या आमच्या रावळे. मी प्रथम तुमचे आभार मानते. कृषी डॉक्टर लिमये यांचं मी प्रशालेच्या वतीने इथे येऊन आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि आमचा 1 ते 1.5 तास कसा गेला हे आम्हालाही कळलं नाही, कुठं आम्ही प्रेरित झालो. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून प्रशालेच्या वतीने आभार. थँक्यू व्हेरी मच. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा आपल्याला परिचय करून दिला त्याबद्दल माननीय मुख्याध्यापिका राव मॅडम, वरवंटीवार सर आणि तोडकर सर या तिघांचेही मी आभार मानते. आणि हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांचं नेहमीच आपल्याला मुलाचं जे सहकार्य लागतं त्यांचेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आभार मानते. इथे उपस्थित असलेला पालकवर्ग
यांचेही आभार आणि प्रशारीच्या रीतीने सगळ्यांचे आभार मानून मी आत्ता कार्यक्रमाचं सांगत आहे. कार्यक्रमाचा सुरुवात आपण बसायला आणि करूया. दोषो हि